नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्नेहल तुम्हा सर्वांचे साकार फोरममध्ये खूप मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आता ज्याही परीक्षा येऊ घातलेल्या आहेत त्या सर्वांसाठी आपल्याला अभ्यासासोबतच प्रश्नपत्रिकांच्या सरावाची खूप गरज आहे। मग आपण काय करणार आहोत की आपण अशाच पद्धतीने एका पेपरमध्ये आलेले जे सगळे प्रश्न आहेत, कुठल्या विषयाचे, इंग्लिश ग्रामर विषयाचे, तर ते सर्व प्रश्न आपण काय करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये सोडवणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण नवीन टॉपिक किंवा नवीन कन्सेप्ट किंवा प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात तर याची देखील आपण काय करूया तिथं माहिती आणि सराव म्हणजेच काय प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला करायची। ठीक आहे, तर चला मग आता लेक्चरला आपण सुरुवात करूयात। पहिला प्रश्न बघूयात। बघा काय आहे, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्सेस। काय विचारलंय आपल्याला, फिगर ऑफ स्पीच। ठीक आहे, आता सेंटेन्स काय आहे ते बघा। ओ क्रिसमस ट्री हाऊ ब्युटिफुली डेकोरेटेड यू आर। काय म्हटलं त्यांनी, ओ क्रिसमस ट्री हाऊ ब्युटिफुली डेकोरेटेड यू आर। तर मग बघा इथं काय आहे, ख्रिसमस ट्री आहे। ट्री म्हणजे काय, झाड। तर ख्रिसमस ट्रीला काय म्हणतोय तो की तू किती सुंदर पद्धतीने तुला सजवलेलं आहे। मग एखाद्या निर्जीव वस्तूला जेव्हा आपण काय करतो, सजीव समजून तिच्याशी बोलतो है ना, तर मग त्यावेळेस आपला काय असतो, आपला जो फिगर ऑफ स्पीच असतो त्या पॉइंटचा त्याला काय म्हणायचं आहे, ॲपॉस्ट्रॉफी। आपल्या मागे एका पेपरमध्ये देखील आपण पाहिलं होतं की पेन सोबत बोलतानाचा प्रश्न आपल्याला आलेला होता। तर त्याच पद्धतीने हा प्रश्न आलेला आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या निर्जीव वस्तूशी ती वस्तू सजीव आहे असं समजून बोलत असतो तर तेव्हा ॲपॉस्ट्रॉफी हा काय होतो, फिगर ऑफ स्पीच। ठीक आहे, म्हणजे अदर ऑप्शन्स दिलेले आहेत तर त्याचं तर ते कधी वापरतात तर बघा, पर्सोनिफिकेशन कधी वापरतात की जेव्हा एखाद्या निर्जीव वस्तूला सजीवाची एखादी क्वालिटी दिली जाते। ठीक आहे, जसं उदाहरणार्थ आता पुढे जाऊन आपल्याला हा प्रश्न देखील आलेला आहे की ऑपॉर्च्युनिटी नॉक्स डोअर ॲट वन्स असं काहीतरी। मग डोअर नॉक कोण करतं तर एखादा व्यक्ती करतो, परंतु ऑपॉर्च्युनिटी नॉक द डोअर। मग तिथं काय सांगितलेलं आहे की ही जी क्वालिटी आहे तर ती कोणाची आहे, एका व्यक्तीची आहे। मग ती कोणाला दिलेली आहे, एखाद्या वस्तूला दिलेली असते। तर मग तेव्हा वापरतो आपण पर्सोनिफिकेशन। नंतर सिमिलीमध्ये काय असतं, सिमिलीमध्ये तुलना केलेली असते परंतु कशी दोन गोष्टीतलं साम्य दाखवलेलं असतं। मग त्यात ॲज सो ॲज किंवा लाईक हे तीन शब्द सिमिलीमध्ये काय असतात, खूप महत्त्वाचे असतात। ॲपॉस्ट्रॉफीमध्ये काय आपण बघितलं, एखाद्या निर्जीव वस्तूसोबत आपण सजीव समजून बोलत असतो ते असतं ॲपॉस्ट्रॉफी। आणि एफोइझममध्ये काय असतं की जेव्हा एखादी चुकीची गोष्ट आहे किंवा एखादीची वाईट गोष्ट आहे परंतु ती सौम्य भाषेत सांगणे, ते जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की समजा बीइंग एन ऑफिसर आय मॅनेज एव्हरीथिंग। म्हणजे काय की जेव्हा मी एक ऑफिसर असून सुद्धा मी काय करतो, मॅनेज करतो। मग इथं मॅनेज काय दाखवतोय की चुकीच्या गोष्टी सुद्धा मी माझ्या पदाचा जो अधिकार आहे तो वापरून मी काय करतो, सेटल करतो। तर मग अशा दोन गोष्टी दाखवण्यासाठी एफोइझम हा फिगर ऑफ स्पीच काय केला जातो, वापरला जातो। तर मग इथं आपला आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर सी। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आपण। पिक द राईट इडियम। काय विचारले, राईट इडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स। हिज वर्ड्स शुड ऑलवेज बी टेकन आणि डॅश डॅश। वाक्य काय आहे, हिज वर्ड्स शुड ऑलवेज बी टेकन। म्हणजे एखादा व्यक्ती तो जे काय बोलतो ते कशा पद्धतीने आपण घेतलं पाहिजे। मग ऑप्शन काय आहे, इन कोल्ड ब्लड, विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट, ऑन द कार्ड्स आणि लाईक अ रोलिंग स्टोन। मग आता याचं उत्तर अगोदर सांगते मी। हिज वर्ड्स शुड ऑलवेज बी टेकन विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट। मग या इडियमचा अर्थ काय होतो की तो व्यक्ती काय बोलतोय त्याच्यामध्ये काहीतरी छुपा अर्थ लपलेला आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो की उपहासात्मक बोलणे है ना, बोलायचं असतं वेगळं परंतु भाषा असते वेगळी। तर त्यासाठी विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट ही इडियम वापरली जाते। ठीक आहे, मग आता उरलेल्या ज्या तीन आहेत बघा, उरलेल्या तिघांचा सुद्धा आपल्याला कुठे ना कुठेतरी काय येणार आहे, रेफरन्स हा उपयोगात पडणार आहे। मग आपण काय करायचंय की या तिघांचे पण आपण आता अर्थ बघूयात। ठीक आहे, तर बघा इन कोल्ड ब्लड याचा अर्थ काय होतो की एखादी गोष्ट मुद्दाम निर्दयीपणे करणे। मग याचं सगळ्यात तुम्हाला कायम लक्षात राहील असं उदाहरण म्हणजे काय की एखादा मर्डर आजकाल आपण मूवीजमध्ये किंवा वेबसिरीजमध्ये पाहतो की कशा पद्धतीने सायकोपॅथ्स मर्डर्स करत असतात। तर ती जी गोष्ट ते जे होतं म्हणजे काय निर्दयीपणे एखाद्याला मारणे, तर त्यावेळेस काय वापरलं जातं, इन कोल्ड
ब्लड. ठीक आहे. नंतर पुढे आहे ऑन द कार्ड्स. ठीक आहे. ऑन द कार्ड्स याचा अर्थ काय होतो की एखादी गोष्ट घडू शकते, जी गोष्ट घडण्याची शक्यता आहे, तर त्यासाठी आपण वापरतो ऑन द कार्ड्स. आणि पुढचा आहे लाईक अ रोलिंग स्टोन. तर याचा अर्थ असा होतो की एखादा व्यक्ती अजिबात सेटल नसणे कोणत्याच बाबतीत. म्हणजे आज मला स्पर्धा परीक्षा करायची आहे, नाहीतर मग उद्या मला बिझनेस करायचा आहे, मग थोडा दिवस बिझनेस केला, मग अरे नको, मग बरं आहे आपलं परीक्षाच चांगली आहे, किंवा मग मी पुढे जाऊन काहीतरी अजून शिक्षण घेतो. तर असा जो व्यक्ती असतो जो एका जागेवर स्थिर नसतो, तर मग त्याला काय वापरायचं, त्याला काय म्हणायचंय, लाईक अ रोलिंग स्टोन. मग याच्यामध्ये बघा, रोलिंग स्टोन म्हटल्यानंतर जो काय असतो, फिरत असतो. मग त्याच्यावरून आपण हे लक्षात ठेवू शकतो की याचा अर्थ काय आहे. आणि कोल्ड ब्लड यावरून सुद्धा आपण काय मर्डर लक्षात ठेवू शकतो, कोल्ड ब्लड. ठीक आहे. तर ह्या काय झाल्या, आपल्या इडियम्स झालेल्या आहेत. बघा, व्होकॅब्युलरीचा हा जो पार्ट आहे तो खूप मोठा आहे. मग आपण प्रत्येक वेळेस तुम्ही कितीही पुस्तकं वाचा, फक्त वाचून हा पार्ट सॉल्व्ह होणं मला तरी वाटत नाही की ते पॉसिबल आहे, किंवा ते वेळेचा जो विचार केला तर त्या दृष्टीने ते शक्य आहे. मग त्यासाठी बेस्ट जे आहे सोल्युशन ते आहे प्रिव्हियस इयर्सचे पेपर्स, आणि त्यातूनच आपण काय करू शकतो, सराव करू शकतो. त्या पद्धतीने आपण पाहिलं की आता आपल्या एका प्रश्नाच्या सोबत आपल्या ह्या 4 इडियम्स काय झाल्यात, लक्षात राहिलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी तुमच्या पाठ करून अजिबात होणार नाही, त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, सॉल्व्ह करूनच ते लक्षात राहतं. आणि आपला मेंदू तेवढा तल्लक असतो, आपण फक्त त्याला त्या पद्धतीने ट्रेन करायचं असतं. ठीक आहे. पुढे बघा, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. काय विचारलंय आपल्याला, फिगर ऑफ स्पीच. I let out a silent scream when the dog almost jumped on me. काय म्हटलं त्यांनी, I let out a silent scream when the dog almost jumped on me. म्हणजे एखादा एक कुत्रा जो आहे त्याने काय केलेलं आहे, चावा घ्यायला पुढे गेलाय, तोपर्यंत काय झालं, त्या व्यक्तीने मनातल्या मनात काय केलं, मोठ्याने आरोळी मारली. ठीक आहे. मग आता बघा, याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर सी, ऑक्झिमोरॉन. तर ऑक्झिमोरॉन कधी वापरायचा, बघा इथं काय आहे, सायलेंट आहे, आणि हे काय आहे, स्क्रीम. आता सायलेंट म्हणजे काय, तर शांतपणे, आणि स्क्रीम म्हणजे काय, तर आरोळी मारणे. मग ज्या वेळेस वाक्यामध्ये तुम्हाला 2 विरुद्धार्थी शब्द एकत्र वापरलेले असतात, कशासाठी, तर त्या वाक्याचा जो काय म्हणतो आपण इफेक्ट आहे, तो स्ट्रॉंग इफेक्ट येण्यासाठी 2 विरुद्धार्थी शब्द वापरलेले असतात, तर तेव्हा ऑक्झिमोरॉन हा फिगर ऑफ स्पीच काय केला जातो, वापरला जातो. ठीक आहे. मग आता उरलेले ऑप्शन जर पाहिले तर बघा, पर्सॉनिफिकेशन आता ते 100% लक्षात आलं असेलच की काय, एखाद्या व्यक्तीची उपमा किंवा एखाद्या व्यक्तीची जी क्वालिटी आहे, म्हणजे माणूस जे काम करू शकतो ना ते निर्जीव वस्तू करते असं दाखवणं. नंतर आपण काय बघितलं होतं, एफ्युजम पण आपण बघितला होता, आणि मेटाफर सुद्धा. मेटाफर तुम्हाला सांगायचा मला वाटतं राहिला होता. तर मेटाफरमध्ये काय असतं की 2 गोष्टींची तुलनाच केली जाते, परंतु त्या भिन्न असतात. मग यातलं उदाहरण जर लक्षात ठेवायचं, बघा एकच उदाहरण वारंवार सांगण्यावर माझा फार विश्वास आहे, कारण तुमची ती कन्सेप्ट लक्षात राहणं फार गरजेचं आहे. मग यातलं जर आपण उदाहरण पाहिलं तर काय, मागे पण मी बोलली होती की कॅमल इज अ शिप ऑफ अ डेझर्ट. आता कॅमल आणि शिप या दोघांची काय केलेली आहे, इथं तुलना केलेली आहे, परंतु कॅमल पण वेगळं आहे आणि शिप म्हणजे जहाज हे पण वेगळं आहे. मग अशा ठिकाणी मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच वापरला जातो. मग आता यात आपण काय लक्षात ठेवायचंय, 2 विरुद्ध अर्थाचे शब्द किंवा 2 विरुद्ध मिनिंग असणारे शब्द, 2 विरुद्ध भावना असणारे शब्द एकत्र वापरले जाणं, तेव्हा आपण काय वापरायचं, ऑक्झिमोरॉन. बघा, पिक द करेक्ट मीनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम्स और फ्रेज फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. काय विचारले आपल्याला, करेक्ट विचारले. ही इज होपिंग अगेन्स्ट होप टू गेट प्रमोटेड धिस इयर. मग काय, होपिंग अगेन्स्ट होप म्हणजे काय की जिथं याचं तुम्हाला मी काय सांगते अगोदर, आन्सर सांगते. तर बघा, हॅव होप वेन देर आर लेस चान्सेस, म्हणजे जिथं अजिबातच आपल्याला काहीतरी मिळण्याचे किंवा आपले सक्सेस होण्याचे अजिबात चान्सेस नाही आहेत, तरी सुद्धा आपण काय करायचंय, आपण प्रयत्न करतच राहायचे. तर मग काय, होपिंग अगेन्स्ट होप. मग याचा अर्थ काय होतो, हॅव होप वेन देर आर लेस चान्सेस. खूप कमी चान्सेस आहेत, तरी सुद्धा आपण काय करायचं आहे, प्रयत्न करायचे आहेत, कशासाठी, आपला सक्सेस होण्यासाठी. ठीक आहे.
ओके, आता आपण पुढचं बघू. आता काय, पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड. राईट मिनिंग विचारलंय ना, म्हणजे काय, बरोबर अर्थ. मग ही स्टोल अ कोवर्ट ग्लान्स ॲट हर अक्रॉस द टेबल. ही स्टोल अ कोवर्ट ग्लान्स. मग आता अगोदर काय बघू आपण, ऑप्शन्स बघू. समथिंग हिडन ऑर सिक्रेट, समथिंग विजिबल टू एव्हरीवन, समथिंग एक्सपोज फॉर एव्हरीवन टू नो, अँड अन ऑब्वियस फॅक्ट. मग आता याचं उत्तर आहे समथिंग हिडन ऑर सिक्रेट. मग कोवर्ट म्हणजे काय, कटाक्ष जो आपण म्हणतो. म्हणजे आता जर बघितलं काय की एखाद्या व्यक्तीकडे, समोर असलेल्या व्यक्तीकडे चोरून पाहणे, तर याला काय म्हणायचं आहे, कोवर्ट ग्लान्स. समथिंग हिडन ऑर सिक्रेट, सिक्रेटली एखाद्या व्यक्तीकडे पाहणे म्हणजेच काय काय करणे, कोवर्ट ग्लान्स टाकणे. ठीक आहे. मग याचा जर आपण हे केलं काय, विरुद्धार्थी शब्द जर केला तर विरुद्धार्थी याचा काय होतो, मग नोन किंवा काय होतं, पब्लिक किंवा फ्रँक. कोवर्टचे हे काय होतात, विरुद्धार्थी शब्द होतात. तर काय होतं, कोवर्ट ग्लान्स म्हणजेच काय, समथिंग हिडन ऑर सिक्रेट. आता बघा, फाइंड द मिनिंग ऑफ हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. शी वॉज हार्श टू द सर्वंट्स. मग आता हा एकदम सोपा प्रश्न आहे, हा सर्वांनाच उत्तर आलं असेल याचं. हार्शचं काय आहे, रूड. म्हणजे काय, ती खूप क्रूर आहे किंवा कडक शिस्तीची आहे. तर या अर्थी काय म्हणतो आपण, हार्श म्हणजेच काय, रूड. पुढे काय, पिक द सिनोनिम फॉर द वर्ड ऑब्स्क्युअर. बघा, ऑब्स्क्युअर हा जो वर्ड आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, सिनोनिम शोधायचं आहे. मग आता याचा ऑब्स्क्युअरचा अर्थ काय होतो, अनक्लिअर. म्हणजे काय की जी गोष्ट काय आहे, स्पष्ट नाही, ते म्हणजेच काय, ऑब्स्क्युअर म्हणजेच काय, अनक्लिअर. आता जर समजा खालचे जर बघितलं तर आपण ब्राईट म्हणजे तेजस्वी माहितीचे, डायरेक्ट म्हणजे काय, सरळ सरळ. आणि एक्सप्लिसिटचा अर्थ बघा, त्याचा सुद्धा अर्थ काय होतो की खूप क्लिअर, जे काय आहे समजण्याला सोपं. असं काय असतं, असं काय असतं, एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिट हे दोन शब्द तुम्हाला जवळपास बऱ्याच एक्झाम्समध्ये पाहायला मिळतात. पण इम्प्लिसिट म्हणजे काय होतं की त्याचा आपण सरळ सरळ बोलून दाखवत नाही, परंतु तो काय होतो, समोरच्याने तो अर्थ घेतलेला असतो. आणि एक्सप्लिसिट याचा अर्थ काय होतो की जे स्पष्ट आहे अगदी. इम्प्लिसिट हे काय असतं, अस्पष्ट, ते बोललेलं नसतं परंतु ते आपण समजून घेतो. आणि एक्सप्लिसिट म्हणजे काय असतं की ते स्पष्ट असतं. ठीक आहे. पुढे बघू, पिक द सिनोनिम्स म्हणजे काय, समानार्थी शब्द. पेरिलियस. मग आता याचा समानार्थी शब्द काय आहे, पेरिलियस म्हणजे काय, डेंजरस. डेंजरस म्हणजे आता भयंकर किंवा काय, त्रासदायक. ठीक आहे. मग बेनिफिशियल म्हणजे फायद्याचे, गुड. आणि इनोसंटचा अर्थ तर माहीतच आहे. पुढे बघा, पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. ही वॉज इन स्टेट ऑफ फिजिकल सफरिंग ॲज इफ फ्रॉम कॉर्पोरल पनिशमेंट. मग आता बघा, कॉर्पोरल पनिशमेंटचा अर्थ काय होतो. आता इथं ऑप्शन्स काय आहेत, अ गोस्टली फॉर्म ऑफ पनिशमेंट, अ फॉर्म ऑफ मेंटल टॉर्चर, आणि पनिशमेंट गिवन आउट बाय समवन फ्रॉम द आर्मी, आणि ऑप्शन नंबर डी, अ फॉर्म ऑफ फिजिकल पनिशमेंट. मग अ फॉर्म ऑफ फिजिकल पनिशमेंट यालाच काय म्हणायचं आहे, कॉर्पोरल पनिशमेंट. ठीक आहे. मग याचा आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर डी. आता बघा, पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम्स. रवी कॅरीड द डे ड्युरिंग द कॉलेज फेस्ट. तर प्रत्येकाला जर कॉलेज फेस्टिवल जर आठवलं तर त्या संदर्भातलं त्या सिच्युएशनमधला हे काय आहे वाक्य. रवी कॅरीड द डे ड्युरिंग द कॉलेज फेस्ट. मग कॅरीड द डे याचा अर्थ काय होतो, जिंकणे. म्हणजे रवीने काय केलेलं आहे, कॉलेज फेस्टिवलमध्ये ज्या पण काही स्पर्धा असतील, ज्या पण काही गोष्टी असतील त्यात त्याने काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं, कॅरी द डे म्हणजेच काय, टू विन. बघा पुढे काय, पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम्स. है ना, काय सांगितलं आपल्याला, करेक्ट मिनिंग. ही लेड असाइड हिज प्रोफेशनल ड्युटीज फॉर अ व्हाईल टू बी विथ हिज अलाइंग मदर. त्याने काय केलेलं आहे, त्याच्या आईसाठी काय केलं, त्याच्या स्वतःच्या ज्या प्रोफेशनल ड्युटीज म्हणजे काय, त्याचा व्यवसाय, त्याचा बिझनेस, जे पण काय होतं ते काय केलं, त्याने थोडा वेळ बाजूला ठेवलेलं आहे.
लेड असाइड जरी आपल्याला परफेक्ट माहीत नसलं तरी पण आपण ले म्हणजे काय याच्यावरून आपण काय करू शकतो, याचा अर्थ काढू शकतो. मग ऑप्शन्स बघू आपण. टू एक्झॉस्ट, टू अबंडन, टू पुट असाइड फॉर अ शॉर्ट व्हाईल. बघा काय सांगितलेलं आहे, आईसाठी. समजा आई आजारी आहे, मग त्याचं उत्तर काय आहे, टू पुट असाइड फॉर अ शॉर्ट व्हाईल. म्हणजे थोड्या वेळासाठी त्याच्या ज्या व्यावसायिक जबाबदाऱ्या होत्या त्या त्याने काय केल्या, बाजूला सारलेल्या आहेत. मग बघा लेड असाइड याचा अर्थ काय होतो, टू पुट असाइड फॉर अ शॉर्ट व्हाईल. पुढे, पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. द स्टोरी अबाउट द हाऊस वॉज अन एन्शंट पॅराबेल. आता पॅराबेलचा सरळ सरळ अर्थ काय होतो, अ फेरी टेल ऑर स्टोरी. मराठीमध्ये आपण त्याला परिकथा म्हणू शकतो. तर त्याला काय तर ते म्हणजे काय, पॅराबेल. त्याला इंग्लिशमध्ये काय आहे, सिमिलर किंवा समानार्थी शब्द, तर फेरी टेल किंवा स्टोरी. फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड फ्रॉम द सेंटेन्स. ओके, काय सांगितलं त्यांनी, फाइंड द मीनिंग. पीटर हॅड अर्लियर मेड अ डाइव ऑफ 80 feet फ्रॉम द ब्रिज ओव्हर द कॅझम. मग आता याचा अर्थ काय होतो, गॉर्ज. तर जेव्हा आपण दरीतून एखादी नदी वाहत जाते आणि त्यात जी भौगोलिक जी रचना असते त्याला काय म्हणायचं असतं, जॉर्ज. मग याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर सी है ना. पुढे बघा, fill in the blanks with the simple past or past perfect tense of the verbs. आता इथं बघा, इथं आपण आपल्या लेक्चरमध्ये हा जो पॅटर्न आहे तो शिकलेला होता. आपण आता त्याचे प्रश्न बघू. बघा, शी डॅश डॅश हर डेकोरेट बिफोर शी मॅरिड. ठीक आहे. मग आता बघा ह्या इथं ऑप्शन्स बघा, इथं काय आहे, हा पास्ट परफेक्ट आणि इथं काय आहे, पास्ट सिंपल पास्ट. इथं काय आहे, सिंपल पास्ट. इथं आहे सिंपल प्रेझेंट. इथं आहे पास्ट परफेक्ट आणि इथं काय आहे, सिंपल इथं काय आहे, सिंपल प्रेझेंट है ना. आणि इथं काय आहे, सिंपल प्रेझेंट आणि इथं सुद्धा काय आहे, सिंपल प्रेझेंट. मग इथं ऑप्शन नंबर ए काय आहे, बरोबर आहे. कारण ही दोघी गोष्टी काय आहेत, पास्टमध्ये घडलेल्या आहेत. बघा है ना. मग याचं उत्तर काय आहे, शी हॅड रिसिव्ड हर डॉक्टरेट बिफोर शी गॉट मॅरिड. काय, शी हॅड रिसिव्ड हर डॉक्टरेट बिफोर शी गॉट मॅरिड. मग इथं आपण बिफोर आणि आफ्टरची पण रचना पाहिली होती. का आपण ह्या टेन्सकडे गेलो, कारण इथं काय आहे, बिफोर आहे. मग जेव्हा वाक्यामध्ये काय असतं, बिफोर असतं आणि त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं असतं, पास्ट टेन्स असेल तर एकीकडे जी पहिली घटना घडत असते त्याला काय वापरायचं असतं, पास्ट परफेक्ट. आणि नंतर जी दुसरी घटना घडते त्याला काय म्हणायचं, त्याला काय वापरायचं असतं, सिंपल पास्ट. मग काय होतं ते, पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट नंतर इथं येतो तुमचा बिफोर है ना, हा आलाय तसा. आणि पुढे काय येतो, सिंपल पास्ट. सिंपल पास्ट. मग उत्तर काय आलं आपलं, शी हॅड रिसिव्ड हर डॉक्टरेट बिफोर शी गॉट मॅरिड. बघा, तिच्या लग्न होण्याच्या अगोदर तिने काय केली, डॉक्टरेट मिळवली. मग डॉक्टरेट मिळवणं ही क्रिया काय झाली, अगोदर झाली, म्हणून तो काय आला आहे, पास्ट परफेक्ट. आणि देन शी मॅरिड म्हणून ते काय आलेलं आहे, सिंपल पास्ट. मग हे उत्तर आपलं आले. ठीक आहे. पुढे बघा, पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम और फ्रेज फ्रॉम द फॉलोइंग है ना. वेन ही फायनली गॉट अ जॉब आफ्टर हिज ॲक्सिडेंट विदाउट एनी हेल्प. काय झालं, जेव्हा त्याच्या ॲक्सिडेंट नंतर कुणाच्याही मदतीशिवाय त्याने काय केलं, जॉब मिळवला. ही रिअलाइज्ड एव्हरी क्लाउड डज हॅव अ सिल्वर लाइनिंग. ही रिअलाइज एव्हरी क्लाउड डज हॅव अ सिल्वर लाइनिंग. म्हणजे काय, की एखाद्या खूप कठीण गोष्टीनंतर, खूप डिफिकल्टीज नंतर काय येणे, चांगले दिवस येणे, अशा अर्थाची काय आहे ही फ्रेज आहे. मग बघा याचा अर्थ काय होतो, मग बी ऑप्टिमिस्टिक इवन इन डिफिकल्ट टाइम्स. बी ऑप्टिमिस्टिक इवन इन डिफिकल्ट टाइम्स म्हणजे काय, की कठीण काळ असेल तर त्याच्यात सुद्धा काय करायचं, आपण काहीतरी चांगलं होईल असं शोधत राहणे. म्हणजेच एव्हरी क्लाउड डज हॅव अ सिल्वर लाइनिंग. ओके, हे झालं याचा अर्थ.
पुढे बघा, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. ट्राय मेकिंग नोट्स ऑफ थिंग्स दॅट अनॉय यू. मग काय, अशा गोष्टींची नोट्स बनवायला घ्या की ज्या तुम्हाला काय करतात, त्रास देतात. ठीक आहे. मग याचा अर्थ काय होतो, इरिटेट. अनॉयचा अर्थ काय होतो, इरिटेट. हा पण सोपा प्रश्न होता. फाइंड द मीनिंग ऑफ द वर्ड ड्रजरी. आता याचा ड्रजरीचा अर्थ काय होतो, खूप कठीण कष्टाचं काम, श्रम. मग स्लेव्हरी म्हणजे काय, गुलामी. मग गुलामीगिरी जिथं असते तिथं काय असतो, त्रासदायक सगळं वातावरण असतं, काम करायला लागतं. तर त्यासाठी याचा फाइंड द मिनिंग समानार्थी शब्द आपल्याला एका अर्थाने विचारलेला आहे. उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर सी, स्लेव्हरी. ठीक आहे. आणि ऑप्शन्स बघा मग उरलेले, एंटरटेनमेंट, फन आणि पार्टी. हे काय आहे, तिघही याच्या विरुद्ध. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. पिक द राईट मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. अपेरल्स आर युजली ऑफर्ड ॲज स्मॉल, मीडियम और लार्ज. मग अपेरल्स म्हणजे काय, अपेरल्सचा अर्थ काय होतो, अ ड्रेस और क्लोदिंग. ठीक आहे. स्मॉल, मीडियम, लार्ज कपड्यांची काय आहे, ती साईज आहे. मग तेच म्हणजे काय, अपेरल्स. पुढे, कन्वर्ट द सिम्पल सेंटेन्स टू अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता बघा काय आहे, कन्वर्ट द सिम्पल सेंटेन्स. दिलेलं काय आपल्याला, सिम्पल सेंटेन्स दिलेलं आहे आणि काय करायचं, कॉम्प्लेक्स. ही इज सेड टू बी अ मॅन ऑफ चार्मिंग पर्सनॅलिटी. काय आहे, ही इज सेड टू बी अ मॅन ऑफ चार्मिंग पर्सनॅलिटी. मग आता बघा, ज्यावेळेस आपण काय करतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा विचार करतो, त्यावेळेस आपल्याला सबऑर्डिनेट कंजंक्शन वापरावं लागतात. मग आता ह्या ऑप्शन्समध्ये हीच पर्सनॅलिटी इज सपोज टू बी चार्मिंग, यात कुठलंच कंजंक्शन नाही आहे. इट इज सेड दॅट ही इज अ मॅन ऑफ चार्मिंग पर्सनॅलिटी, यात एक कंजंक्शन आहे. चार्मिंग पर्सनॅलिटी इज व्हॉट ही हॅज, यात नाही. अ मॅन ऑफ चार्मिंग पर्सनॅलिटी इज व्हॉट ही इज, यात सुद्धा काय आहे, वापरलेलं आहे, परंतु योग्य पद्धतीने कुठे वापरलेलं आहे, ऑप्शन नंबर बी. इट इज सेड दॅट ही इज अ मॅन ऑफ चार्मिंग पर्सनॅलिटी. काय वापरलेलं आहे इथं, दॅट वापरलेलं आहे. मग इट इज सेड आणि पुढचं जे वाक्य, ही इज मॅन ऑफ चार्मिंग पर्सनॅलिटी. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये काय असतं, एक काय असतो, मुख्य क्लॉज असतो, मेन क्लॉज, आणि एक असतो सबऑर्डिनेट क्लॉज. मग याच्यामध्ये बघा, इट इज सेड हा एक आहे आणि ही इज अ मॅन ऑफ चार्मिंग पर्सनॅलिटी हा काय आहे, दुसरा क्लॉज आहे. ते दॅट हे सबऑर्डिनेट कंजंक्शनने ते काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट आहे. आपल्या बॅचमध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे, हे जे क्लॉजेस आहेत आणि किंवा सेंटेन्स सिंथेसिसचा हा जो प्रकार आहे तो व्यवस्थितरित्या आपण घेतलेला आहे. बघा, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. अमेंडमेंट्स हॅव बीन ॲडेड टू द बिल टू अपीज लोकल प्रेशर ग्रुप्स. मग बघा, अपीज या शब्दाचा अर्थ काय होतो, प्लॅकेट. काय होतो अपीज या शब्दाचा अर्थ, अपीज या शब्दाचा अर्थ काय होतो, प्लॅकेट. मग एखाद्याची काय करणे, समजूत काढणे. अपीज म्हणजे काय, प्लॅकेट म्हणजेच काय, एखाद्याची काय करणे, समजूत काढणे. हां, आता पुढे बघू आपण. पिक द राईट इडियम विच फिट्स इंटू द सेंटेन्स. काय करायचं आपल्याला, राईट इडियम ओळखायचे. ही ट्राईड टू पुट अ डॅश डॅश इन माय न्यू प्रोजेक्ट बट फेल्ड. काय सांगितलंय, ही ट्राईड टू पुट अ डॅश डॅश इन माय न्यू प्रोजेक्ट बट फेल्ड. मग याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर बी. बघा, ही ट्राईड टू पुट अ स्पोक इन द व्हील इन माय न्यू प्रोजेक्ट बट फेल्ड. म्हणजे काय की एखादा व्यक्ती नवीन काहीतरी काम करतोय, परंतु त्याच्यामध्ये काय करणे, काहीतरी त्रास निर्माण करणे, काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणे, म्हणजेच काय, स्पोक इन द व्हील. मग आता उरलेलं जे आहे, राहिलेलं जे आहे त्याचा आपण अर्थ बघू. बघा, वेट ब्लँकेट कधी वापरतात, की असे काही व्यक्ती असतात आपल्यासोबताली की जे चांगलं चाललेलं असतं तिथं बरोबर, पण तिथं काय करतात, काहीतरी उगाचच बोलून किंवा काहीतरी ड्रामा क्रिएट करणं, म्हणजे काय की ते आनंदी वातावरण काय करायचं, खराब करायचं. मग त्यासाठी वापरतात वेट ब्लँकेट. मग त्या हे लक्षात कसं ठेवायचं, ब्लँकेट ते जर वेट असलं तर ते नेहमीच, ते वेट म्हणजे काय, ओलं शब्दाचा अर्थ घेतला तर. मग हे लक्षात ठेवण्यासाठी की काय, चांगली परिस्थिती काय करणे, खराब करणे, म्हणजेच वेट ब्लँकेट. नंतर डीफ इयरचा अर्थ काय होतो, की एखादा असा व्यक्ती की जो काय करतो, जो काहीतरी रिस्पॉन्ड करायला नाकारतोय किंवा
ऐकू न येण्याचं काय करतोय, नाटक करतोय, हे महत्वाचं. मग डीफ इयर याच्यावरून आपल्याला हा अर्थ लक्षात राहील. आणि वेल अँड वो याचा अर्थ काय होतो की सुखात आणि दुःखात, सुखात आणि दुःखात एखादी व्यक्ती आपल्या काय असणे, आपल्या सोबत असणे. मग याचा अर्थ काय होतो, त्या अर्थाने काय वापरतात, वेल अँड वो. ठीक आहे. मग यात आपण अजून एक काय बघितले, इडियम काय बघितली की जेव्हा एखाद्या चांगल्या कामामध्ये जर कोणीतरी काय केलं, अडथळा निर्माण केला, तर त्याला काय म्हणायचं, स्पोक इन द व्हील. पुढे बघा, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. ही ॲड्रेस द क्राऊड इन अ जोवियल मॅनर. त्याने काय केलं, क्राऊडशी बोलताना काय केलं, जोवियल मॅनरमध्ये बोलला. मग जोवियलचा अर्थ काय होतो, सनी. म्हणजेच काय, खूप आनंदी, आनंदाने आणि खूप हसतमुखाने एखाद्याशी बोलणे. जोवियल म्हणजेच काय, सनी. ठीक आहे. बघा आता मी बाकीचे अर्थ पण बघू आपण. अँग्विश याचा अर्थ काय होतो, एखादं मोठं मानसिक दुःख. अँग्विश याचा अर्थ होतो एखादं मोठं मानसिक दुःख. नंतर बघा, डिजेक्टेड म्हणजे काय, निराशा येणे किंवा खूप उदासी येणे. आणि अनहॅपी तर माहितीचे, सॅड, दुःखी, है ना. बघा आता पुढे आहे, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. शी न्यू दॅट हर एफर्ट्स टू फेन cheerfulness weren't convincing. She knew that her efforts to feign cheerfulness were convincing. म्हणजे तिचे जे प्रयत्न आहेत की ती खूप आनंदी आहे हे दाखवण्याचे जे प्रयत्न आहेत ते काय होत आहे, काही कामाला येत नाहीये. मग याचा काय बघू आपण, अगोदर अर्थ बघू. मग खोटे प्रयत्न म्हणजे काय, फेक म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा खोटा प्रयत्न करणे किंवा काहीतरी नाटक करणे. म्हणजे आनंदी राहण्याचा जो काही नाटक करते तर त्याचा काय उपयोग काहीही होत नाहीये. म्हणून त्याचा मिनिंग काय आहे, सिमिलर मिनिंग काय आहे त्याचा, फेक. ठीक आहे. आता डेमॉन्स्ट्रेट म्हणजे काय, उदाहरण दाखवणे, बरोबर. शोकेस आणि जनरेट याचा सुद्धा अर्थ आपल्याला माहिती. ठीक आहे. पुढे बघा, यू हॅव बीन गिवन अ सिम्पल सेंटेन्स, सिलेक्ट द अप्रोप्रिएट कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ठीक आहे. आता यात पण काय करायचं आहे आपल्याला, कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचे. मग सेंटेन्स काय, ही इज अँग्री, ही इज सॅड, ही इज कन्फ्युज्ड, ही डझंट नो द रिझन फॉर इट. पहिले वाक्य बघू हा आपण. ही डझंट नो द रिझन व्हाय ही इज अँग्री अँड सॅड अँड कन्फ्यूज. ही इज अँग्री अँड सॅड अँड कन्फ्यूज अँड ही डझंट नो व्हाय. He does not know why he is angry, sad and confused. That he is angry, sad and confused, he doesn't know the reason for it. मग आपल्याला काय करायचं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स वापरायचं आहे. मग या सगळ्या वाक्यांमध्ये आपल्याला फक्त हा जो ऑप्शन नंबर सी आहे तिथं काय दिसतंय आपल्याला, सबऑर्डिनेट कंजंक्शन व्हाय हे काय इथं वापरलेलं आहे. मग इथं आहे पण हे कुठं आहे, वाक्याच्या शेवटी. ते दोन वाक्य जोडत नाहीये. मग बघा शेवटी आपल्याला पेपर जो आहे तो स्मार्टली कमी वेळेमध्ये सोडवायचा आहे. मग प्रत्येक उत्तर येतंय का हे ट्राय करत बसण्यासाठी आपल्याकडे वेळच नाहीये. मग इथं काय आहे, ही डज नॉट नो, ही इज अँग्री, सॅड अँड कन्फ्यूज. म्हणून ऑप्शन नंबर सी हे काय आहे, वरील वाक्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. व्हाय हे काय आहे, सबऑर्डिनेट कंजंक्शन. मग ते कुठले असतात अजून ते सुद्धा आपण काय केलेलं आहे, लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. पुढे बघा, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. दॅट लॉन इज अ ग्रीन कार्पेट. मग बघा काय आहे, दॅट लॉन इज अ ग्रीन कार्पेट. मग हे जे लॉन आहे त्याला कुणाची उपमा दिलेली आहे किंवा लॉन आणि ह्या कार्पेटची काय केलेली आहे, तुलना केलेली आहे. मग लॉन ही वेगळी गोष्ट आहे, कार्पेट ही वेगळी गोष्ट आहे. त्या ठिकाणी काय होतो मग, मेटाफर. ठीक आहे. काय बघितलं आपण, लॉन ही वेगळी गोष्ट आहे, कार्पेट सुद्धा वेगळी गोष्ट आहे. दोघांची काय केलेली आहे, कंपॅरिझन केलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी काय होतं, मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच केला जातो. पुढे बघा, कन्वर्ट द फॉलोइंग ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. आता ऍक्टिव्ह दिलेला आहे सेंटेन्स, आपल्याला काय करायचं आहे, पॅसिव्ह सेंटेन्स करायचं आहे. जॉन विल टेल यू लेटर. जॉन विल टेल यू लेटर. मग आता बघा, जॉन विल टेल यू लेटर या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे, यू. मग ऑब्जेक्टचं काय होतो, सब्जेक्ट.
बघा झालं इथं. मग जॉन मध्ये तर नाहीच आहे, मग काय यू यू यू, बी सी आणि डी. मग विलचा काय होतो, विलचा विलच राहतो. मग कुठे आहे तो, फक्त ऑप्शन नंबर सी, यू विल बी टोल्ड. V1चा काय झाला इथं, V3 झाला, यू विल बी टोल्ड लॅटर बाय जॉन. ठीक आहे, मग याचा ऑप्शन नंबर सी काय आहे हे करेक्ट आन्सर. आलं लक्षात. सगळं 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 उत्तरं चेक करत प्लीज बसू नका, खूप वेळ जाणार आहे. त्यासाठी एक्झॅक्टली आपल्याला काय पाहिजे आहे ते कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतं आहे, आणि एखादी जरी गोष्ट दिसली तरी पुढच्या गोष्टीमध्ये, पुढच्या पॉईंटमध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर मिळत जातं. ठीक आहे, जर असंच केलं की हे दिसतंय मग चला हे चेक करून बघू येतंय का, मग हे चेक करून बघू येतंय का, तर असं करण्याने कन्फ्युजन पण वाढतं आणि एकदा वेळ खूप वाढते. हे दिसल्यानंतर काय होतं, आपल्याला पुढचे प्रश्न आपले 100% चुकू शकतात, कारण टाइम प्रेशरमुळे, है ना. पिक द राईट अँटिनम फॉर द वर्ड हे काय आहे, गलीलेस, है ना. मग याचा अँटिनम म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय आहे, डिसेप्टिव्ह. ठीक आहे, मग गलीलेस याचा अर्थ काय होतो, एखादा भोळा व्यक्ती किंवा एखादा इनोसंट व्यक्ती. मग डिसेप्टिव्ह याचा अर्थ काय होतो, भोळ्याच्या विरुद्ध अर्थात डिसेप्टिव्ह म्हणजे काय, फसवणारा. जेन्युइन, ऑनेस्ट आणि नेयू याचा अर्थ सुद्धा काय होतो, इनोसंट. ठीक आहे, आता पुढे बघू आपण. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द सेंटेन्स. काय करायचं आपल्याला, पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचा आहे. बघा, द ऑफिसर्स किल्ड द मॅड डॉग. ऑफिसर्सने कुणाला मारलं, द मॅड डॉग. मग काय, द मॅड डॉग कुठे आहे, फक्त द मॅड डॉग. इथं काय आहे, द ऑफिसर्स किलिंग ऑफ मॅड डॉग हॅज द मॅड. म्हणजे जर पहिलाच तुम्ही जर बघितला काय, तर फक्त आपण ऑब्जेक्ट वरून जरी उत्तर काढलं तरी आपलं पहिलं ऑप्शन काय येतं, बरोबर येतं, कारण खाली तुम्हाला कुठेच ते दिसत नाहीये. मग उत्तर काय आहे, द मॅड डॉग. इथं काय आहे, हा सिंपल पास्ट टेन्स, करेक्ट. म्हणून इथं काय घेतलं आपण, वॉज घेतलं, आणि हा V3 आणि पुढे बाय द ऑफिसर्स. मग उत्तर काय आहे, द मॅड डॉग वॉज किल्ड बाय द ऑफिसर्स. यासाठी सांगते की प्रिव्हियस इयर्सचे पेपर्स अशा पद्धतीने सोडवण्याचा सराव का करावा लागतो, आणि वेळेवर तुम्हाला काय करू किंवा आता हा प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह करू हे विचार करण्याला वेळ नको जायला. ठीक आहे, त्यासाठी आपण अगोदरच या पद्धतीने प्रॅक्टिस करायची असते. आणि आता पुढचा प्रश्न बघू आपण. फाइंड द मीनिंग ऑफ द वर्ड. काय हा मीनिंग, काय आहे वर्ड, हा सस्पेक्ट. मग सस्पेक्टचा काय होतो, डिस्प्युटेबल, म्हणजे एखादी संशय निर्माण करणारी गोष्ट. मग याच्यानंतर याचा डेफिनेटिव्हचा अर्थ पण काय होतो की एखादी न बदलता येणारी गोष्ट जी अंतिम आहे तसं. नंतर डिसायसिव्हचा अर्थ सुद्धा काय होतो, निर्णायक किंवा अंतिम, है ना. आणि क्लिअरचा अर्थ काय होतो, स्पष्ट. मग याच्यातलं एकमेव असं आहे की जे काय आहे, जे स्पष्ट नाहीये, क्लिअर नाहीये, अंतिम नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, काहीतरी कन्फ्युजन आहे, काहीतरी संशय आहे. म्हणून मग ते काय आहे, सस्पेक्ट इज इक्वल टू डिस्प्युटेबल. पुढे, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. काय करायचं आपल्याला, फिगर ऑफ स्पीच. बघा काय, शी डिड नॉट रिअलाइज दॅट ऑपॉर्च्युनिटी वॉज नॉकिंग ॲट हर डोअर. बघा मी काय म्हटलं आपण, ऑपॉर्च्युनिटी वॉज नॉकिंग ॲट हर डोअर. मग नॉक करणे म्हणजे काय, दरवाजा ठोठावणे, है ना. तर ते कोण करतं, व्यक्ती करतो, म्हणजे माणूस करतो, स्त्री पुरुष करतात, बरोबर. मग परंतु इथं काय म्हटलं त्यांनी, ऑपॉर्च्युनिटी काय करते, नॉक करायचं काम करते. मग ह्या निर्जीव गोष्टीला काय केलेलं आहे तिने, सजीव आहे, सजीवाची काय केलेली आहे, एक गुण दिलेला आहे. म्हणून इथं काय होतो, पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच या वाक्यामध्ये वापरलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, मग इथं फक्त आपण हायपरबल हा एकच जो होता, जो मागच्या प्रश्नांमध्ये नव्हता आला, तर हायपरबल कधी वापरायचा, की जेव्हा एखादी गोष्ट खूप जास्त भव्य आहे, खूप जास्त मोठी आहे, असं जेव्हा आपल्याला दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हायपरबल हा फिगर ऑफ स्पीच वापरला जातो. बाकी ॲपॉस्ट्रॉफी आपण पाहिला काय, की एखाद्या निर्जीव वस्तूला सजीव समजून तिच्याशी बोललं. जसं ते आपण पहिलं वाक्य पाहिलं की ओ ख्रिसमस ट्री हाऊ डेकोरेटेड यू आर, है ना. ख्रिसमस ट्रीशी आपण बोलतोय, तर ते झालं. आणि मेटाफर बघितलं आपण की दोन काय भिन्न वस्तूंची किंवा दोन भिन्न गोष्टींची तुलना करणे. उदाहरण काय होतं,
द लॉन इज ग्रीन कार्पेट. मग कार्पेट आणि लॉन याची काय केली होती तर तुलना. मग तो काय होता मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच. तर बघा आज आपण 30 प्रश्न कव्हर केलेले आहेत. म्हणजे या 30 प्रश्नांमध्ये जोही पॅटर्न आहे मग त्या पॅटर्ननुसार व्होकॅब्युलरी झालं आणि ग्रामर देखील झालेलं आहे. बघा सर्वात जास्त आपल्याला प्रॅक्टिस ही व्होकॅब्युलरीची नक्कीच करावी लागणार आहे. परंतु मी परत एकदा सांगते की व्होकॅब्युलरीच्या अभ्यासासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर्सचे पेपर्स याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय मला तरी अजिबात वाटत नाही. सो ही जी आहे ही लेक्चर सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. आजचा जो लेक्चर आहे तो व्यवस्थित बघा. काहीही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. आणि आपलं ॲप आहे साकार फोरम ते तुम्ही डाउनलोड करा. त्यात आपली बॅच देखील अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास तर कराच परंतु रिव्हिजनला पर्याय नाही. रिव्हिजन ही झालीच पाहिजे एवढं तत्त्व तुमच्या डोक्यात असं फिक्स करून ठेवा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.